बार्टी CET 2025 तर विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम बघू शकता यामध्ये जी CET आहे बार्टी, त्रिटी, सारथी, महाज्योती आणि ARTI अशा ज्याही संस्था आहे यांच्यामार्फत राबवण्यात येतात। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना हे लक्षात घेऊन घ्यायचं आहे की ही बार्टी आणि त्रिटी, सारथी, महाज्योती ह्या ज्या एक्झाम आहे ह्या कोणत्या कास्टसाठी कोणते विद्यार्थी यामध्ये फॉर्म फिलअप करू शकतात। तर सर्वप्रथम आपण ती अपडेट घेणार आहे आणि त्यानंतर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सर्वप्रथम बघू शकता बार्टीचे जे फॉर्म आहे यामध्ये फक्त SC कॅन्डिडेट विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतात। त्यानंतर TRTIचे जे फॉर्म आहे यामध्ये ST कॅन्डिडेटचे विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतात। ARTI मध्ये SC मधील जेही कॅन्डिडेट असेल मातंग समाजाचे हे विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात। महाज्योतीमध्ये OBC, SBC, NT आणि VJ या 4 कास्टमधील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। आणि सारथीमध्ये बघू शकता SCBC, मराठा आणि कुणबी या समाजामधील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, म्हणजे मराठा कुणबी। तर अशाबद्दलची अपडेट आहे। तर जे विद्यार्थी ज्या कास्टमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांना त्याच संस्थेमार्फत त्यांचा CETचा फॉर्म भरायचा आहे। यामध्ये CETची एक्झाम होणार तुमची आणि जे विद्यार्थी CET क्वालिफाय होणार म्हणजे तुम्हाला जेवढे मार्क्स मिळणार मार्क्सनुसार तुम्हाला यामध्ये तुमचे सिलेक्शन होणार आणि यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोचिंग आणि त्यासोबतच तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा मिळणार आहे। तर बघू शकता स्क्रीनवर आपण जीही अपडेट दाखवत आहे एवढ्या एक्झाममध्ये विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतात। तर यामध्ये तुम्हाला कोणत्याही एका अभ्यासक्रमासाठी तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता। तर यामध्ये दिलेल्या संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता आणि यामध्ये कोणत्या ज्या एक्झाम आहे आणि कोण कोण कंडक्ट करत आहे म्हणजे CET मार्फत तुम्हाला प्रशिक्षण देऊ शकतात त्याबद्दलची माहितीसुद्धा यामध्ये देण्यात आली आहे। जसं की SSC CGL फक्त महाज्योतीमध्येच आहे, पोलीस भरती बार्टी आणि आरतीमध्ये आहे, त्यानंतर शिक्षक भरती बघू शकता कोणत्या याच्यामध्ये आहे आणि त्यानंतर MPSC कंबाईनसुद्धा बघू शकता। अशा प्रकारे संपूर्ण अपडेट दिलेलं आहे। म्हणजे तुम्ही ज्या संस्थेमार्फत फॉर्म भरणार आहे तुमची जी कास्ट आहे त्यामध्ये तुम्हाला जेवढ्या एक्झाम ती संस्था CET मार्फत घेणार आहे त्यामध्ये संपूर्ण अपडेट यामध्ये दिलेले आहेत। तर यामार्फत तुम्ही तुमचे जोही फॉर्म आहे CETचा हा फॉर्म फिलअप करू शकतात। तर यामध्ये कोणत्या साईडवर तुम्हाला फॉर्म भरायचा या संदर्भात सुद्धा माहिती आपण घेणार आहे। तर बघू शकता बार्टी CET 2025 तर फॉर्म भरण्यासाठी जी लिंक आहे ही सुरू करण्यात आलेली आहे। तर बघू शकता जे विद्यार्थी बार्टीसाठी फॉर्म भरत असेल त्यांच्यासाठी ही लिंक आहे, TRTIसाठी ही लिंक आलेली आहे, त्यानंतर सारथीसाठी ही लिंक आहे, त्यानंतर अशाच प्रकारे बाकी जे आहे जसे की महाज्योतीसाठी सुद्धा लिंक दिलेली आहे, ARTIसाठी सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे। तर बघू शकता जी मेन साईड आहे ही बार्टी CET हीच लिंक आहे। फक्त यासमोर संपूर्ण जे अपडेट आहे जसे की TRTIचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यानंतर बार्टी CET समोर आपल्याला सारथीचं ऑप्शन दिलेलं आहे। तर जी लिंक आहे ह्या लिंकवरच तुम्हाला फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहे। तर तुम्ही ज्याही कास्टमध्ये येतात त्या कास्ट मार्फत तुम्हाला जेही संस्था CETची प्रशिक्षण देणार आहे त्यामार्फत तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। तर आता आपण फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर बघू शकता सर्वप्रथम बार्टीच्या साईडवर आहे, बार्टीच्या साईडवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये आपण बार्टीचा फॉर्म भरणार आहे आणि फॉर्म जे आहे बाकीसुद्धा सेम टू सेम फॉर्म असणार आहे, त्यामध्ये कुठेही काही बदल नाही आहे, फक्त तुमच्या कास्टचा बदल आणि त्यामध्ये जेही तुम्हाला CET असणार आहे त्याबद्दलचा फरक असणार आहे। तर आपण भरणार आहे SC कॅन्डिडेटमधील जेही विद्यार्थी आहे बार्टी या वेबसाईटवर फॉर्म, बाकीच्या वेबसाईट तुम्हाला आताच आपण व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या साईटवर जाऊन तुमचा फॉर्म फिलअप करू शकतात जर तुम्ही वेगळ्या कास्टमध्ये असाल, जसं की OBC असेल किंवा मग VJ असेल किंवा मग त्यानंतर ST असेल त्याप्रमाणे। तर रजिस्टर जे ऑप्शन दिलेलं आहे साईडवर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। रजिस्टरला क्लिक केल्यानंतर आपला जो मेन रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्या अगोदर आपल्याला करून घ्यायचा आहे आपला ID आणि पासवर्ड क्रिएट। तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार। तर यामध्ये आपल्याला करायचा आपला जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे हा फिलअप। तर यामध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या यामध्ये तुमचे नाव मिडल नेममध्ये म्हणजे तुमच्या वडिलाचे नाव, इथे तुमचे लास्ट नेम म्हणजे सरनेम, यामध्ये तुमची जन्मतारीख टाका, इथे तुमची ईमेल ID कन्फर्म ईमेल ID, मोबाईल नंबर आणि त्यानंतर इथे कन्फर्म मोबाईल नंबर करा आणि त्यानंतर बघू शकता इथून जनरेट OTPला क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर देणार आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येणार
OTP आल्यानंतर तो OTP आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आणि त्यानंतरच तुमचा ID आणि पासवर्ड हा रेडी होऊन जाणार। तर अशा प्रकारे या पेजमध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या चेक करा, स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको, त्यामुळे जी इन्फॉर्मेशन आहे ही व्यवस्थितरित्या यामध्ये इन्सर्ट करून घ्या। त्यानंतर जो तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येणार तो OTP इथे तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे, खाली दिलेला कॅप्चा टाकायचा आणि सबमिटला क्लिक करून घ्यायचा आहे। सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म हा सेव्ह होऊन जाणार। तर बघू शकता तुमचे युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला इथे दिसून पडत असेल, परंतु आपल्याला हा जो पासवर्ड आहे हा चेंज करून घ्यायचा आहे। तर चेंज पासवर्डला आपल्याला क्लिक करायचं आहे। ओल्ड जो पासवर्ड आला हा तुमची जन्मतारीखच असणार आहे, तो पासवर्ड आपल्याला चेंज करून नवीन तुम्हाला एक पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे। पासवर्ड व्यवस्थितरित्या सेट करून तो तुम्हाला नोटसुद्धा करून ठेवायचा आहे। पासवर्ड सेट केल्यानंतर इथे तुमचा ईमेल ID टाका, जो नवीन पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि आपल्याला तिथूनच आपला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन दिसत आहे, जसे की नाव वगैरे, त्यानंतर जन्मतारीख। अशा प्रकारे संपूर्ण माहिती एकदा चेक करा, काही मिस्टेक आहे का, आणि जर व्यवस्थित असेल तर त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या फादरचे नेम आणि मदर नेम इन्सर्ट करायचे आहे। तर इथे तुमच्या वडिलाचे नाव टाका, इथे तुमच्या आईचे नाव इन्सर्ट करून घ्या। तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे। त्यानंतर बघू शकता इथे तुमची नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा, यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाका, इथे तुमचा जेंडर टाका, मेल फिमेल, त्यानंतर इथे मॅरिड आहे अनमॅरिड आहे हे सिलेक्ट करा। त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे की तुमच्या नावात बदल आहे का, जर तुमच्या नावात बदल असेल तरच इथे यस क्लिक करा, अदरवाईज इथे तुम्हाला नो क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे विचारण्यात आलेलं आहे की नेम ऑफ इन्स्टिट्यूट, तर आपल्याला तिथे जे इन्स्टिट्यूट आहे यामधलं नेम क्लिक करायचं आहे। जसं की आपण बार्टीचा फॉर्म भरत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे ऑप्शन येणार आहे। तुम्ही ज्या कास्टमध्ये असेल त्या कास्टनुसार तुम्हाला ते ऑप्शन येणार आहे, तुम्ही ज्या साईडवर फॉर्म फिलअप करत असाल त्या साईडचं। तर अशा प्रकारे तुम्हाला जे ऑप्शन येईल तर ते ऑप्शन व्यवस्थित आहे का एकदा चेक करा, म्हणजे तुमचं लक्षात येईल तुम्हाला की आपण ज्या साईडवर फॉर्म भरत आहे ही साईड व्यवस्थित आहे। अशा प्रकारे हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुम्हाला यामध्ये संपूर्ण एक्झाम दिलेला आहे, म्हणजे जे हे बोर्ड आहे म्हणजे बार्टी एवढ्या एक्झाम कंडक्ट करत आहे, यामधून तुम्हाला कोणत्या एक्झाममध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, म्हणजे CETचा मार्फत तुम्हाला त्या एक्झामसाठी CET द्यायची आहे। या प्रकारे संपूर्ण ऑप्शन यामध्ये नमूद केलेले आहे। यामधून तुम्ही एक CETचा फॉर्म भरू शकता। तर तुम्हाला यामध्ये कशासाठी फॉर्म भरायचा आहे बघा, जसं की कोणाला पोलीस भरायचं असेल तर पोलीस आहे, IBPS आहे, UPSC आहे, त्यानंतर MPSC मार्फत 2-3 एक्झाम आहे। तुम्हाला जेही प्रशिक्षण घ्यायचे असेल त्या प्रशिक्षणासाठी तुम्ही यामधलं एक ऑप्शन क्लिक करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथून तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे, इथून तुम्हाला तुमची पोट जात सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, इथे यस क्लिक करा। कास्ट सर्टिफिकेट नंबर विचारला इथे, तर कास्ट सर्टिफिकेट नंबर कसा टाकायचा किंवा कसा शोधायचा या संदर्भात एक व्हिडिओ दिलेला आहे आणि तो सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्सचे जे नंबर आहे कसे शोधायचे, डेट कशी टाकायची या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही ती माहिती फिलअप करू शकता। त्यानंतर बघू शकता की कास्ट सर्टिफिकेट इश्यू कोणी केलेलं आहे, जसे की कोणी सब डिव्हिजनल ऑफिसर करतात किंवा तहसीलदार करतात। यामधून जे ऑप्शन येईल त्यामधून तुम्हाला जे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेलं असेल ते ऑप्शन तुम्ही यामध्ये सेव्ह करू शकता, म्हणजे क्लिक करू शकता। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येणार की कास्ट व्हॅलिडिटी आहे का, जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायची आहे, जसे की कास्ट सर्टिफिकेट नंबर इश्यू कोणी केलेली आहे, त्यानंतर कोणत्या तारखेला इश्यू केलेला आहे, कास्ट व्हॅलिडिटी नंबर काय असणार आहे, या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायचं काम पडू शकते। तर बघू शकता कास्ट व्हॅलिडिटीला यस केल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी नंबर, कास्ट व्हॅलिडिटी इश्यू डेट, कास्ट व्हॅलिडिटी इश्यूइंग ऑथॉरिटी अशाबद्दलची माहिती तुम्हाला विचारण्यात येणार। परंतु काही जे विद्यार्थी जसे की पोलीस भरतीचा फॉर्म भरत असेल तर त्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही इथे डायरेक्टली नो क्लिक करा, तुम्हाला कोणतीही इन्फॉर्मेशन मागणार नाही। त्यानंतर सेम टू सेम तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन मागण्यात आलेली आहे। डोमिसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे, इथे यस क्लिक करा। त्यानंतर यू हॅव डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्र, इथे सुद्धा यस क्लिक करा। डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर टाका इथे, त्यानंतर ऑथॉरिटी टाका कोणी दिलेला आहे, अशा प्रकारे माहिती फिलअप करून घ्या। त्यानंतर 2 ऑप्शन आलेले आहे, फिजिकल डिसेबिलिटी आणि ऑर्फन। जे विद्यार्थी हँडिकॅप असेल ते यस करतील किंवा जे विद्यार्थी हँडिकॅप नसेल ते नो करणार। सेम तसंच ऑर्फनमध्ये सुद्धा, ऑर्फन म्हणजे अनाथ आहेत का, अनाथ असाल तर यस करा, अदरवाईज तिथे सुद्धा तुम्ही नो क्लिक करून ठेवा। त्यानंतर बघू शकता विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही या अगोदर
या संस्थेमार्फत कोणते जे प्रशिक्षण आलेले होते जसे की मागच्या वर्षी, तर तुम्ही त्या प्रशिक्षणामध्ये भाग घेतलेला आहे का, म्हणजे एकदा तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला आहे का. तर घेतला असेल तर तुम्हाला यस क्लिक करायचं आहे, आणि जर घेतला नसेल तर इथं नो क्लिक करा. परंतु या योजनेचा लाभ तुम्ही एकचदा घेऊ शकता, हे ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघू शकता यामध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का, यस नोमध्ये आन्सर आहे. फॅमिली इन्कम किती आहे, तर 8 लाखाच्या खाली फॅमिली इन्कम आपण टाकतोय. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉट इलिजिबल आहे. इन्कम सर्टिफिकेट हे कंपल्सरी डॉक्युमेंट्समध्ये असणार आहे, त्यामुळे तुम्हाला 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट हे काढावं लागणार, कारण त्यामध्ये असं सांगण्यात आलेले आहे. आणि फॉर्म फिलअप करताना सुद्धा तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटचा नंबर इथे इन्सर्ट करायचा आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट कोणी दिलेला आहे, तहसीलदार. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे. या पेजवर आपण दिलेली संपूर्ण माहिती प्रॉपर आहे किंवा नाही आहे ही 1 ते 2 वेळा व्यवस्थितरित्या चेक करा, कारण यामध्ये आपण इम्पॉर्टंट जो डाटा आहे तो फिलअप केलेला आहे, जसे की डॉक्युमेंट्स नंबर वगैरे, ते व्यवस्थितरित्या चेक करा. डॉक्युमेंट्सवर सुद्धा चेक करा व्यवस्थित आहे का. जर संपूर्ण माहिती व्यवस्थित असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. तर त्यानंतर बघू शकता आपल्याला टाकायचे कॉन्टॅक्ट डिटेल्स. तर आपण जोही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकलेला आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला परत एक मोबाईल नंबर इथे इन्सर्ट करून घ्यायचा आहे. तर अल्टरनेट तुमच्याकडे जोही मोबाईल असेल तो तुम्ही इथे इन्सर्ट करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे इथे तुमचा ॲड्रेस, आणि ॲड्रेस टाकल्यानंतर इथून तुम्हाला तुमचे एक्झाम सिटी द्यायचे आहे. तर एक्झाम सिटीमध्ये 5 सेंटर द्यायचे आहे. तर तुमच्या आजूबाजूला जेही डिस्ट्रिक्ट असेल, जेही ऑप्शन आहे या लिस्टमध्ये, जेही तुम्हाला जवळ पडत असेल ते ऑप्शन तुम्ही सिरीजनुसार 1 2 3 4 मध्ये देऊ शकता. रिपीट ऑप्शन देऊ शकत नाही आहे, म्हणजे एकच जिल्हा तुम्ही परत टाकू शकत नाही आहे. म्हणून यामध्ये 5 तुमच्या आजूबाजूला असलेले सेंटर सिलेक्ट करून घ्या, आणि तुमचा जोही ॲड्रेस आहे तुम्हाला तो ॲड्रेस इथे इन्सर्ट करून घ्यायचा आहे. आणि तोच ॲड्रेस जर तुमचा परमनंट असेल तर दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला सेम टू सेम ॲड्रेस यामध्ये इन्सर्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती तुम्ही फिलअप करून घ्या. ॲड्रेस प्लस एक्झाम सिटी आणि एक अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही यामध्ये ॲड करून घ्या. तर बघू शकता तुम्हाला यामध्ये तुमचे जेही एज्युकेशन कंप्लीट आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करून घ्यायची. जसे की इथे तुमची स्ट्रीम जसे की सायन्स असेल, आर्ट असेल, 10वी असल्यामुळे तुम्ही इथे जनरल क्लिक करू शकता. पासिंग इयर कोणत्या वर्षी पास आहे, त्यानंतर बोर्ड महाराष्ट्र बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, त्यानंतर इथे पर्सेंटेज आहे की CGPA आहे, तर इथे तुम्हाला नमूद करून घ्यायचे आहे. जर तुमचे पर्सेंटेज असेल तर इथे तुम्हाला मॅक्झिमम मार्क म्हणजे किती मार्क्स होते आणि ऑप्टेन म्हणजे किती मार्क्स मिळालेले आहे, पर्सेंटेज ॲटोमॅटिक तुमचे कॅल्क्युलेट होऊन जाणार. या प्रकारे तुम्ही तुमची 12वी ग्रॅज्युएशन आणि PG केली असेल तर PG संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. यामध्ये युनिव्हर्सिटीचे नाव टाका, पासिंग इयर टाका, आणि त्यानंतर तुम्हाला जे पर्सेंटेज आहे की CGPA इथे तुम्ही संपूर्ण माहिती इन्सर्ट करू शकता. तर एज्युकेशनबद्दल संपूर्ण माहिती यामध्ये दिल्यानुसार तुम्ही इन्सर्ट करून घ्या, आणि ही सुद्धा माहिती इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे की कॉम्प्युटर नॉलेज आपल्याला आहे का, जसं MSc IT वगैरे, किंवा तुमची जर डिग्री कॉम्प्युटरमध्ये झालेली असेल तर तुम्ही यस इथे क्लिक करू शकता. अशा प्रकारे एज्युकेशनची इन्फॉर्मेशन प्रॉपर सेव्ह करा. पासिंग इयर, पर्सेंटेज वगैरे संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करून घ्या, आणि जर सर्व व्यवस्थित असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घेतलेली आहे. जसं की सायन्स आहे, BSc आहे, इथे युनिव्हर्सिटीचे नाव आहे, यामध्ये सगळे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून दिलेले आहे, आणि PG नाही असल्यामुळे PG नाही म्हटलेलं आहे. कॉम्प्युटर नॉलेजसुद्धा आहे, तर आम्ही इथे यस क्लिक केलेलं आहे. आता करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट. सर्वात शेवटचा पार्ट आणि इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे डॉक्युमेंट लिस्ट. तर तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट्स टाकायचे आहेत, जसे की इथे तुम्हाला तुमचा कलर पासपोर्ट साईज फोटो 100 KB आतमध्ये पाहिजे आहे. सिग्नेचर तुम्हाला 100 KB आतमध्ये पाहिजे आहे. जे डॉक्युमेंट्स आहे 300 KB पर्यंत PDF पाहिजे आहे. तर व्यवस्थितरित्या स्कॅन करून घ्या PDF मध्ये, आणि ते तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहेत. जसे की 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, त्यानंतर ग्रॅज्युएशनची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड दोन्ही साईडने पाहिजे, फ्रंट आणि बॅक. त्यानंतर इथे तुमची कास्ट सर्टिफिकेट. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स इथे तुम्हाला 300 KB आतमध्ये PDF स्वरूपामध्ये अपलोड करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर बघू शकता तुम्हाला टाकायचे 3 वर्षाचे इन्कम सर्टिफिकेट. संपूर्ण डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये आहे. संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या, आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा.
तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे हा प्रिव्ह्यूमध्ये येऊन जाणार। तुम्ही यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रॉपर चेक करून घ्या। एक नाही, दोन नाही, 3 वेळा तुम्ही तुमचा फॉर्म चेक करू शकता, कारण एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही। यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स, तुमचे एज्युकेशन, तुमचे डॉक्युमेंट्स नंबर, संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या चेक करून घ्या। जर कुठे काही मिस्टेक असेल किंवा काही चूक झाली असेल तर मॉडिफाय करू शकता, आणि जर संपूर्ण इन्फॉर्मेशन बरोबर आहे टाकलेले डॉक्युमेंटसुद्धा इथून चेक करू शकता। जर कुठेही अडचण वाटत नसेल आणि फॉर्म भरलेला व्यवस्थित आहे, 1 ते 2 वेळा चेक करून झालेला आहे, काही अडचण नसेल तर तुम्ही इथून तुमचा फॉर्म सबमिट करू शकता। एकदा फॉर्म फायनल सबमिट केला की तुम्ही तो फॉर्म एडिट करू शकत नाही आणि तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार। तुम्ही त्या फॉर्मची प्रिंटसुद्धा काढू शकता आणि तुम्ही लॉग इनमध्ये तुमच्या फॉर्मचे स्टेटससुद्धा नेहमी चेक करू शकता। तर अशाबद्दल तुम्ही बार्टीमार्फत जी CET सुरू आहे त्यासाठी तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। तर लवकरात लवकर आपले फॉर्म फिलअप करा। यासाठी लागणारे संपूर्ण डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये सांगण्यात आलेले आहे। तर जेही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जर कोणते क्लासेस करायचे आहेत तर आता तुम्ही यामार्फत तुमची CET देऊन तुम्ही क्लासेस करू शकता। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। तर याबद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।